मत्स्य व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय असला तरी अनेक वैशिष्ट्यांमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। मानवास सकस आहार आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती यातून होते। भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीसोबत मत्स्य व्यवसाय ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे। निसर्गाच्या अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने कोरडवाहू किंवा सिंचनाच्या अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी आज नाही। पर्यायी उत्पन्नाचं साधन म्हणून शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले। कृत्रिमरित्या तयार केलेल्या शेततळ्यात मासे टाकून हा व्यवसाय केला जातो, परंतु अशा प्रकारच्या मत्स्य संवर्धनात अनेक अडचणी आहेत आणि म्हणून या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घेता यावं यासाठी पनवेल इथलं खार जमीन संशोधन केंद्र प्रयत्नशील आहे। नमस्कार, मी डॉक्टर विवेक रोहिदास वर्तक, मत्स्यशास्त्रज्ञ, खार जमीन संशोधन केंद्र, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कार्यरत असून आज आपण आमच्या या केंद्राच्या मत्स्य तलावावर मत्स्य पिंजरे आणि शेततळे यांचं एकात्मिक मत्स्य संवर्धन कसं करायचं याबद्दल अधिक विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत। खार जमीन संशोधन केंद्रावर विविध प्रकारचं मत्स्यबीज पालन, संगोपन केलं जातं आणि त्यामध्येच संगोपन करत असताना शेतकरी इथे येऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण घेऊन ते तंत्रज्ञान त्यांच्या शेतावर राबवत असतात। अशाच प्रकारे आपल्याकडे सिंचनासाठी महाराष्ट्रामध्ये शेततळी बनवण्याची योजना आली आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रात विविध गावांमध्ये शेततळ्यांची निर्मिती झाली। अंदाजे 3 लाखाहून जास्त शेततळी आपल्या महाराष्ट्रभर तयार केली गेली आहेत। अशा शेततळ्यामध्ये मत्स्य शेतकरी सुरुवातीला मत्स्यशेती करण्याचा प्रयत्न करत असे आणि त्यातून शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार त्यांना यश मिळत नसे। यावर उपाययोजना म्हणून आमच्या केंद्राने ह्या शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती यशस्वी करण्यासाठी काय केले जाऊ शकते ह्यावर संशोधन कार्यक्रम राबवण्याचा विचार केला आणि जिल्हा नियोजन योजना रायगड यांच्याकडून आम्हाला 5 लाखाचं अनुदान या शेततळ्यामध्ये पिंजरे टाकून मत्स्य संवर्धन करण्यासाठी प्रयोग घेण्यासाठी मिळालं आणि त्या अंतर्गत आम्ही हे प्रयोग आधी आमच्या शेतात राबवले आणि नंतर त्याचे जे परिणाम आहेत ते आम्हाला चांगले मिळाल्यामुळे आम्ही नंतर हे प्रयोग शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे कार्यशाळा आयोजित केली आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ह्या विषयावरचं प्रशिक्षण दिलं आणि तिथून ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली। शेतकरी जी शेततळी करतात त्याचा मुख्य हेतू सिंचन हा असतो। याच तळ्याचा वापर ते मत्स्य शेतीसाठीही करतात। अशा वेळी मत्स्य संवर्धनावर काही मर्यादा पडतात। मूळ हेतू साध्य न होता मत्स्य शेती न परवडणारी होते, म्हणून पिंजरा पद्धतीचा अवलंब करावा असं पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्राचे मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक वर्तक यांचं म्हणणं आहे। शेततळं म्हटलं की त्याच्यामध्ये त्याची खोली जास्त असते, कारण की सिंचन हा मुख्य उद्देश असल्यामुळे त्यात पाणी साठवून राहणं हा प्रामुख्याने हेतू असतो आणि म्हणून त्याची खोली जास्त असते आणि जेवढी तलावाची खोली जास्त तेवढं त्याच्यामध्ये तळाकडे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं आणि त्यामुळे माशांची पाहिजे तशी वाढ होत नाही। सर्वसाधारणपणे मत्स्यशेतीमध्ये 2 ते 3 मीटर अशा प्रकारे जर तलावाची खोली असेल तर मत्स्यशेती चांगल्या प्रकारे होते आणि या शेततळ्यामध्ये ही खोली कधीकधी 10 मीटरपर्यंतही असते आणि मग अशा खोल तळ्यांमध्ये ज्यावेळी आपण मत्स्यबीज सोडतो त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात। त्यातली एक अडचण म्हणजे ते मत्स्यबीज ज्यावेळी वाढतं त्यावेळी मोठं झाल्यावर ते पकडण्याचं मोठं एक जिकिरीचं काम असतं आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ हे मोठ्या प्रमाणात लागतं आणि ज्यावेळी ह्याचं मासेमारी करताना ज्यावेळी जाळं खेचलं जातं त्यावेळी त्या कापडाला जे शेततळं आच्छादित करण्यासाठी प्लास्टिकचं कापड वापरलं जातं ते फाटण्याची शक्यता असते आणि सिंचनाचा मुख्य उद्देश हा
सफल न होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे शेतकरी ह्या शेततळ्यामध्ये मत्स्यशेती करताना अनेकदा विचार करायचे. बरेचसे शेतकरी अशा प्रकारे मत्स्यशेती करतही नव्हते. यावर उपाययोजना म्हणून या शेततळ्यामध्ये जर मत्स्य पिंजरे टाकले तर ह्या मत्स्य पिंजऱ्याच्या आतमध्ये आपण मासे पालन करून त्या आपल्या गरजेनुसार ते मासे त्या पिंजऱ्यातून काढून त्याची विक्री करू शकतो. शेतीला पूरक म्हणून किंवा जोड व्यवसाय म्हणून इतरही अनेक व्यवसाय शेतकरी करतो. उदाहरणार्थ पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन इत्यादी. एकमेकांशी हे व्यवसाय पूरक असल्यामुळे खर्चातही बचत होते. आता भात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यशेती हा पर्यायही शेतकरी निवडत आहेत. त्यातही पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती ही नवीन संकल्पना पनवेलचं खार जमीन संशोधन केंद्र राबवत आहे. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर किशोर प्रभाकर वैद्य, खार जमीन शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे कार्यरत आहे. आणि खार जमीन संशोधन केंद्र हे महाराष्ट्रातलं एकमेव संशोधन केंद्र आहे. याच्यामध्ये आपण भातशेती, फळबाग आणि इतर पिकांव्यतिरिक्त मत्स्य संवर्धन आणि त्याचं संगोपन हे पण आपण पाहत असतो. आणि शेतकऱ्यांसाठी आपण विविध विषयाचं संशोधन करून शेतकऱ्यांचं इन्कम कसं डबल होईल या संबंधामध्ये आपलं अविरत संशोधन कार्य चालू असतं. याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे एक मत्स्यशास्त्रज्ञ हे पद मंजूर आहे आणि त्यांच्या प्रयत्नाने आपण मत्स्यपिंजरा शेती शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आहे. मत्स्यपिंजरा शेती याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी लागतं आणि याच्यामध्ये आपण पिंजऱ्यामध्ये मासे ठेवतो, त्यामुळे मनुष्यबळ कमी लागतंच, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होतं. आता आपण जिताडा मासा घेतला तर जिताडा मासा हा मांसभक्षक आहे आणि जिताडा मासा असेल तर आपण दुसरे मासे त्या एका तळ्यामध्ये घेऊ शकत नाही. या पिंजरा शेती पद्धतीमध्ये जिताडा मासा व्यतिरिक्त आपण दुसऱ्या माशांचं पण संगोपन करू शकतो. आणि त्याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की आपण हे मासे जिवंत विकू शकतो आणि जर आपल्याला रेट येत नसेल तर आपण हे मासे काही दिवसांसाठी ठेवून ज्यावेळेला आपल्याला दर चांगला येतो आहे त्यावेळेला आपण विकू शकतो. अशा प्रकारे माशांचं ज्यावेळी आपण मार्केटिंग करतो त्यावेळी जो आपला बार्गेनिंग पॉवर आहे ती शेतकऱ्याची जास्त वाढते. कारण की सर्व मासे हे आपल्या पिंजऱ्यामध्ये असतात, त्यामुळे त्या पिंजऱ्यामधले मासे आपण जर आपल्या दराने विकले गेले तर समोरच्याला देऊ शकतो आणि जर विकले गेले नाही तर तसेच जिवंत आपण या पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवून पुढे त्यांची वाढ करू शकतो आणि मग पुढे चांगला भाव मिळाला की आपण विकू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी आपण मासे जाळ्याने ओढतो त्यावेळी समोरच्याला घेणाऱ्याला हे माहिती असतं की हे मासे मरणारच आहेत आणि मग अशा वेळी तो आपल्याला उत्तम दर देत नाही आणि त्यामुळे आपल्याला कमी दराने हे मासे विकायला लागतात. ह्या तंत्रज्ञानामध्ये हा एक अतिशय चांगला महत्त्वाचा फायदा आहे. येथे शेततळ्यातला पिंजरा आपण पाहत आहोत. मत्स्यपालनाच्या दृष्टीने तो कसा बनवला याविषयी सांगत आहेत डॉक्टर वर्तक. शेततळे मत्स्यपिंजरा एकात्मिक मत्स्य संवर्धन या प्रकल्पाचे जे भाग आहेत त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. यासाठी आपल्याला एक मत्स्य पिंजरा लागतो आणि पिंजऱ्यामध्येही दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये एक भाग म्हणजे GI पासून बनलेला लोखंडी फ्रेम आणि दुसरा म्हणजे हाय डेन्सिटी इथिलीनपासून बनलेली जाळी. ही जी माशांची जाळी आहे ही माशाच्या आकाराप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे सुरुवातीला संगोपन जाळी असते ज्याचं जी मेश साईज असते म्हणजे ज्याचं जाळीचा आस असतो तो कमी असतो आणि जसं जसं मासा मोठा होत जातो तसं हे संवर्धन जाळी होते म्हणजे त्याच्यामध्ये जाळीचा आस हा मोठा होत जातो. ही जी जाळी असते ती ह्या GIच्या फ्रेमला आतमधून बांधली जाते आणि ती एक मच्छरदाणी जशी आपण बांधतो ती मच्छरदाणी ज्यावेळी उलटी केली जाते तशा आकारामध्ये ही खाली वजनांच्या सहाय्याने तरंगत ठेवली जाते. आणि ही पूर्ण GIची जी फ्रेम आहे ही GIची फ्रेम ही 200 लिटरच्या प्लॅस्टिक बॅरलवर तरंगत राहते आणि तरंगत राहिल्यामुळे याच्यावर राहून आपण मासे पकडणं, त्यांचं ग्रेडिंग करणं
किंवा त्यांना खाद्य व्यवस्थापन देणं, या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने करू शकतो. या फ्रेमवरून पडण्याची अजिबात भीती नसते. पिंजऱ्यामध्ये मत्स्य संवर्धन करताना माशांच्या योग्य जातींचं संवर्धन करणं आवश्यक आहे. कमी कालावधीत लवकर वाढणाऱ्या आणि ज्यांना बाजारपेठेत जास्त मागणी आहे अशाच जातींची निवड करावी. मत्स्य बीजांपेक्षा मत्स्य बोटुकली सोडणं जास्त चांगलं, कारण मत्स्य बोटुकली आकाराने मोठी असतात. त्यांना वाढीसाठी कमी कालावधी लागतो. शिवाय त्यांचं मर्तुकीचं प्रमाण कमी राहतं आणि उत्पन्न वाढीस मदत मिळते. मत्स्य पिंजऱ्याबरोबर ह्याच्यासाठी लागणारे दुसरे घटक म्हणजे मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्य. मत्स्य बीज पिंजऱ्यामध्ये होणारे जे मासे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पंगॅशियस म्हणजे बासा, जो व्हिएतनामवरून आजकाल आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो, ह्या माशाचं चांगल्या प्रकारे संवर्धन या मत्स्य पिंजऱ्यांमध्ये करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे जो नर तिलापिया मासा आहे त्याचंही चांगल्या प्रकारे संवर्धन या पिंजऱ्यांमध्ये घेता येतं. त्याचप्रमाणे आपल्याला सायप्रिनस म्हणजे कॉमन कार्प ह्या माशाचंही ह्या पिंजऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारे संवर्धन घेता येऊ शकतं. तसेच आपल्याला संगोपनासाठी आपण जिताडा माशाचं संगोपन ह्याच्यामध्ये करू शकतो आणि त्याची पिल्लं थोडी मोठी झाली की नंतर मग त्यांना आपण संवर्धन तळ्यामध्ये टाकू शकतो. अशा प्रकारे हे जे मत्स्य पिंजरे आहेत त्याच्यामध्ये मत्स्य पिंजरे, मत्स्य खाद्य, मत्स्य बीज, तसंच हे सगळे मासे निरोगी राहण्यासाठी प्रजैविक म्हणजे प्रोबायोटिक्स यांचाही वापर आपल्याला करणं आवश्यक असतं. शक्यतो आपण मत्स्य खाद्यामध्ये तरंगणारं मत्स्य खाद्य वापरतो, जेणेकरून आपलं खाद्य फुकट जात नाही. ते तरंगत राहिल्यामुळे माशाच्या गरजेप्रमाणे आपल्याला देता येतं. दिवसातून 2 ते 3 वेळा माशाच्या शरीराच्या वजनाप्रमाणे आपण हे खाद्य माशांना देत असतो. सुरुवातीला नर्सरी फेज म्हणजे संगोपन पिंजऱ्यांमध्ये आपण जी माशांची साठवणूक करतो ते मासे 1 किंवा 2 इंचाचे असतात आणि नंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर हेच मासे मोठे होतात, त्यांच्यापासून मत्स्य बोटुकली होते. मग आपण हे मासे संवर्धन पिंजऱ्यामध्ये स्थलांतरित करतो आणि मग त्याचं पुढे विक्री होईपर्यंत त्यांची वाढ संवर्धन केलं जातं. तळ्यातील नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्य अधिकतम मत्स्योत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मत्स्यबीजांचं प्रमाण, त्यांचं पोषण आणि योग्य वाढ विचारात घेऊन दैनंदिन खाद्याची मात्रा ठरवावी लागते. शिवाय खाद्याबरोबर माशांच्या आरोग्यासाठी प्रजैविकाचा वापर करावा असं डॉक्टर वर्तक म्हणतात. खाद्य व्यवस्थापन करत असताना माशांची सुलभ वाढ होण्याकरिता आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत खार जमीन संशोधन केंद्राने मत्स्य खाद्याबरोबरच प्रजैविके वापरण्यासाठी संशोधन केलं आणि त्याच्यातनं असं दिसून आलं की खाद्याला चोळून जर आपण ही प्रजैविकं दिली तर ती खाद्याबरोबरच माशाच्या पोटामध्ये जातात आणि माशाची पचन संस्था खूप चांगली होऊन माशांची वाढ चांगली होते आणि माशाला कोणत्याही प्रकारचा आजार होण्यापासून होऊ शकत नाही आणि एक प्रकारचे ती एक ढाल म्हणून काम करतात प्रजैविकं. म्हणून शेतकऱ्यांनी मत्स्य खाद्याबरोबर प्रजैविकांचा वापर करून जर त्यांचा वापर केला तर एक चांगल्या प्रकारे त्यांना फायदा होऊ शकतो. मत्स्य शेती करतानाही अधिक मत्स्योत्पादन घेता यावं यासाठी जातींची निवड महत्त्वाची असते. माशांचं खाद्य, त्यांचे आजार, पाण्याची प्रत या सर्व गोष्टी आपण सांभाळत असतो. त्याचप्रमाणे जर पिंजरा पद्धतीचा वापर केला तर कमी खर्चात चांगल्या प्रकारचं माशांचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताज्या माशांची विक्री करणं या पद्धतीत शक्य होतं. शेततळ्यामध्ये मत्स्यपिंजरे टाकून जर मत्स्य संवर्धन केलं तर त्याचं अर्थशास्त्र काय ह्याचाही आपण इथे उहापोह करूया. एक पिंजरा मत्स्य पिंजरा बनण्यासाठी सर्व समावेशक म्हणजे पिंजरा, त्याची फ्रेम, जाळी, त्याच्यावरची बर्डनेट असा 90 ते 1 लाखापर्यंतचा खर्च येतो आणि एका पिंजऱ्यामधून आपल्याला 2 टन ते 2.5 टन एवढं उत्पन्न वर्षाकाठी मिळतं आणि ह्या 2 ते 2.5 टनाचा जो विक्री दर आहे तो प्रत्येक जागेनुसार बदलतो. जसं रायगडमध्ये हेच मासे 200 रुपये प्रति किलोनी जातात तर काही ठिकाणी हे 150 रुपये प्रति किलोनी जातात. सर्वसाधारणपणे विचार करायला गेलं तर एक 75 रुपये प्रति किलो असा ह्याचा प्रोडक्शन कॉस्ट येते माशांची आणि जर 150 रुपयांनी विकलं तर 75 रुपये प्रति किलोप्रमाणे त्याला नफा मिळतो. ब्रेक इव्हन पॉईंटबद्दल म्हणायचं झालं तर ह्या पद्धतीमध्ये 2 ते 3 वर्षात आपण जी केलेली गुंतवणूक आहे ती पूर्णपणे आपली रिकवर होऊन
त्याच्यातून आपल्याला नफा सुरू होतो आणि मग त्याच्या पुढे आपल्याला कोणत्याही प्रकारे जास्त मनुष्यबळावर अवलंबून राहायला लागत नाही. अगदी 2 माणसंही हा प्रोजेक्ट हँडल करतात. किंबहुना खाद्य घालण्यासाठीच आपल्याला एक माणूस सफिशियंट असतो. नंतर ज्यावेळी मासेमारी करायची आहे त्यावेळी त्या दिवसापुरता आपण दुसरा माणूस घेऊन ही मासेमारी करून मत्स्य विक्री करू शकतो. अशा प्रकारे कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणारं एक शाश्वत असं हे संशोधन आहे आणि ह्याच्यातून बरेच शेतकऱ्यांनी हे आपल्या शेतावर राबवलेलं आहे आणि ते त्यातून उत्पन्न घेत आहेत. फक्त ह्याच्यामध्ये विक्री व्यवस्थेवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ह्यामध्ये जिवंत मत्स्य विक्री करण्यासाठी खूप चांगली संधी आहे, कारण की हे मासे सगळे जिवंत असतात. त्यामुळे जिवंत मत्स्य विक्री केली तर मी आपल्याला 150 आणि 200 रुपये जो प्रति किलोचा दर म्हटलो आहे त्याच्यामध्ये जास्तही दर आपल्याला मिळू शकतो, कारण की बाजारामध्ये सर्व मासे बर्फातले असतात आणि त्यांना चव कमी असते. तेच हे जिवंत मासे जर आपल्याला मिळाले प्लेटमध्ये तर त्याच्यातून खूप चांगली चव असते. म्हणून शेतकऱ्यांनी शेततळ्या मत्स्यपिंजरा एकात्मिक मत्स्य संवर्धन ह्या पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्याचं जे काही प्रशिक्षण लागेल, मार्गदर्शन लागेल ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या खार जमीन संशोधन केंद्रावर आपल्याला दिलं जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला दुहेरी उत्पन्न डबलिंग फार्मर्स इन्कम मिळण्यासाठी आमच्या विद्यापीठाकडून सहाय्य केलं जाईल. धन्यवाद. आपल्याकडे जिरायती शेतीचं प्रमाण मोठं असून पाण्याच्या शाश्वततेसाठी शेततळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या शेततळ्यात मत्स्यपालनासारखा पूरक व्यवसाय तो करू शकतो, ज्यायोगे आपल्या कुटुंबाची उपजीविका तो चालवू शकतो. आपल्या कुटुंबाची उपजीविका होण्यामध्ये या व्यवसायाचा त्याला हातभार लागतो. पण हेच मत्स्यपालन जर पिंजरा पद्धतीने केलं तर शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल.